नमस्कार. तर आज बनवूयात हा असा मस्त मार्केटसारखा कस्टर्ड स्लाइस केक, जो की बाजारात खूपच जास्त महाग मिळतो आणि जो आपण अगदी घरच्या घरी बनवतोय. अतिशय मऊ लुसलुशीत आहे, तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा आहे. तुम्हाला जर लहान मुलांना बाहेरचं जर खायला द्यायचं नसेल, तर त्यासाठी हा अगदी बेस्ट असा ऑप्शन आहे. तुम्ही देखील हा केक नक्कीच घरी ट्राय करू शकता आणि अगदीच घरच्याच साहित्यांमध्ये, अगदीच घरी असलेल्या साहित्यांमध्येच हा केक तयार होतो आणि अगदीच कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी परफेक्ट असा हा केक तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप 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 मनापासून स्वागत करते. तर लास्टच्या व्हिडिओमध्ये तुमच्या या कमेंट आणि इतक्या सगळ्या कमेंट आल्या की या केकसंबंधी, की मग मी ठरवलं की पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत केकचा शेअर करते. आणि त्यातल्या त्यात हा अगदी सोप्यात सोपा केक, जो की अगदीच पटकन होतो आणि अगदीच कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही लगेच याला बनवू शकता. तर अशीच ही केक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते बघा. तर त्यासाठी बघा, इथं मी हा एक असा केक टीन घेतला आहे. तुमच्याकडे जर हा असा केक टीन नसेल स्क्वेअर शेपमध्ये, तर तुम्ही गोल राऊंडमध्ये जो असतोय बघा, तर तो देखील तुम्ही वापरू शकता. आणि यातील दोन्ही देखील तुमच्याकडे जर नसेल, तर कुकरचा एखादा जो डब्बा असतो बघा, तो देखील तुम्ही असा रेडी करून ठेवू शकता आणि यामध्ये केक जो आहे तो बेक करू शकता. आणि हे जे केक टीन सेट करायचं जे काम आहे, तर ते आपल्याला सुरुवातीलाच करून घ्यायचं आहे. कारण जेव्हा आपण त्यामध्ये बघा बेकिंग पावडर, सोडा वगैरे घालतो, तर ते जेव्हा ॲक्टिव्ह असतात तेव्हाच आपल्याला केक जो आहे तो बेक करायला ठेवायचा असतो. केक टीन तर इथं आपला रेडी झाला आहे आणि आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊयात. तर त्यासाठी पुन्हा इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता पुन्हा तेच मेजरिंग कप्स वापरायचे आहेत. जर तुमच्याकडे मेजरिंग कप्स नसतील, तर तुम्ही घरातील कोणती एखादी वाटी जी आहे ती या मेजरमेंटसाठी सेट करून ठेवू शकता. तर त्यासाठी इथं बघा, मी अर्धा कप इतकी साखर या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहे आणि पुन्हा त्याच कपने इथं आपल्याला अर्धा कप इतकं जे आपण जेवणासाठी, स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो तेच तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि पुन्हा त्याच वाटीने, पुन्हा त्याच कपने आता मी यामध्ये घालते रूम टेम्परेचरवरचं दूध. हे तिन्ही मेजरमेंट सेम आहेत आणि आता आपल्याला याला मिक्सरला एक 3 ते 4 मिनटं अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण चांगलं फ्लपी होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, एक 3 ते 4 मिनटं झाले आहेत आणि हे मिश्रण जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर मिश्रण बघू शकता, हे अशा पद्धतीचं झालं आहे. तुम्ही जर याला हातानेच असं मिक्स केलं असतं एखाद्या बाऊलमध्ये, तर हे असं झालं नसतं. त्यामुळेच इथं आपण मिक्सरचा वापर केला आहे, जेणेकरून हे मिश्रण तुम्ही बघू शकता इतकं छान असं फ्लपी झालं आहे आणि त्यामुळे आपला केक देखील खूप छान असा फुगू शकतो. त्यामुळे तुम्ही देखील नक्कीच इथं मिक्सरचं भांडं नक्कीच वापरा. आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालते 1 कप इतका चाळलेला मैदा. मैदा व्यवस्थित असा चाळून घ्या, जेणेकरून तो अजून खूप हलका होतो आणि केक फुगण्यास याने मदत होते. आणि आता पुन्हा आपल्याला यामध्ये घालायची आहे ती म्हणजे पाव कप इतकी कस्टर्ड पावडर. हो, आपल्याला यामध्ये पाव कप इतकी कस्टर्ड पावडर घालायची आहे, जेणेकरून या कस्टर्ड पावडरमुळे केकला खरंच खूप छान असा फ्लेवर येतो. तर इथं बघा, हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेत. फक्त 1 मिनिटभर याला फिरवून घेतलं आहे. हे बॅटर बघा अशा पद्धतीचं झालं आहे. मला हे थोडंसं घट्टसर वाटतं आहे. यामध्ये आपण अजून 1-2 चमचे दूध देखील ॲड करणार आहोत. तर त्याआधी इथं बघा, मी यामध्ये घालते ती म्हणजे अगदी चिमूटभर इतकं मीठ. मीठ अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी देखील चालेल. आणि आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे 2 ते 3 ड्रॉप्स इतका व्हॅनिला इसेन्स. आणि व्हॅनिला इसेन्सनंतर इथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे 1 टीस्पून इतका आपल्याला यामध्ये घालायचे बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून मी यामध्ये घालते आहे बेकिंग सोडा. आणि पुन्हा यावरती 1-2 चमचे दूध मी यामध्ये घालते आहे, जेणेकरून हा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जी आहे ती ॲक्टिवेट होईल आणि आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघा, मी याला थोडंसं फिरवून घेते, जेणेकरून बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा अगदी व्यवस्थित असे मिक्स होतील. तर इथं बघा, हे बॅटर जे आहे ते अशा पद्धतीचं झालं आहे. अगदी परफेक्ट असं बॅटर इथं आपलं तयार झालं आहे. अगदी स्मूथ सिल्की असं टेक्स्चर याला आलं आहे. आता सगळ्यात शेवटीचं जे काम आहे तर ते करूयात. तर त्यासाठी इथं मी घेतली आहे टूटी फ्रुटी. यावरती 1 टीस्पून मैदा घालते, मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला यामध्ये घालायचं आहे
जेणेकरून हा स्लाइस केक जो आहे तो अगदी मार्केटसारखा दिसेल, कारण मार्केटमध्ये बघा कलरफुल जे आहे ते टुटी फ्रुटी यामध्ये घातली जाते आणि त्याने देखील हा केक खरंच खूप छान वाटतो. तर इथं बघा हे बॅटर जे आहे ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपल्याला याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. तर याला मी लगेच आता या केक टीनमध्ये ट्रान्सफर करून घेते. याला आपल्याला या केक टीनमध्ये असं ओतून घ्यायचं आहे. तर आता मी याला केक टीनमध्ये ट्रान्सफर केलं आहे आणि आता आपल्याला याला असं एक 7 ते 8 वेळा व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून एअर बबल्स जे आहेत ते सुटतील. आणि प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्येच आपल्याला हा केक जो आहे तो एक 35 ते 40 मिनटं व्यवस्थित असा बेक करून घ्यायचा आहे. तर इथं मी केक जो आहे तो बेक करायला ठेवला होता आणि ती माझी क्लिप इथं मिस झाली, कारण माझा मुलगा जो आहे तो स्कूलवरून घरी आला होता आणि इथं बघा एक 35 ते 40 मिनटानंतर माझा केक जो आहे तो अगदी छान असा बेक झाला आहे. मी तुम्हाला दाखवते आणि याला मी इथं चेक करून देखील बघितलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर याला मी जवळून दाखवते बघा, अगदी मस्त असा केक इथं आपला बेक झाला आहे, मस्त असा फुगला आहे. आता याच्या फक्त आपल्याला अशा साईड्स ज्या आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत आणि अगदी सहज हा केक आहे तो निघतोय, तुम्ही पाहू शकताय. याला मी असं एखाद्या प्लेटमध्ये काढून घेते. अगदी मस्त असा केक हा इथं बेक झाला आहे, तुम्ही पाहू शकताय. जरी तुम्हाला अचानक जरी केक खावासा वाटला तर हा केक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकताय. मला तर लहानपणी हा असा स्लाइस केक खरंच खूप जास्त आवडत होता आणि आता देखील खूपच आवडतो. आणि तुम्हाला हा असा स्लाइस केक खायला आवडतो का नाही, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा केक तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त मऊ लुसलुशीत अशा पद्धतीचा आहे. जसं आपण OTGमध्ये बेक करतो त्याच पद्धतीने हा केक आपण पातेल्यामध्ये बेक केला आहे आणि तरीही देखील अगदी व्यवस्थित मस्त असा बेक झाला आहे. आणि याचं टेक्स्चर देखील तुम्ही पाहू शकताय, याला रंग देखील अगदी मस्त आला आहे. अगदी सहज जर तुम्हाला हा केक खायचा असेल तर अगदी बेस्ट असं ऑप्शन आहे. चला तर मग आजची ही स्लाइस केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर ते मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि याशिवाय अजून तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज किंवा कोणकोणते व्हिडिओज जे आहेत ते माझ्याकडून पाहायला आवडतील तर ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.